गुरुचरित्र पहिला अध्याय. मराठीमध्ये. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरूंचे महात्म्य अनंत आहे. जे त्यांच्या चरित्राचे श्रवण करतात त्यांचे सर्व संकटे नाहीशी होतात आणि त्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग दिसतो. एकदा नामधारक नावाचा एक भक्त जो मोठ्या संकटात होता तो एका सिद्ध पुरुषाकडे गेला. त्याने मोठ्या भक्तिभावाने विचारले, गुरूंचे स्वरूप काय आहे? त्यांच्या भक्तीचे महत्त्व काय आहे? मला त्यांचे चरित्र सांगावे. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, हे भक्ता, गुरुचरित्र हे अत्यंत पुण्यदायी आहे. याचे श्रवण केल्याने पाप नाहीसे होतात, संकटे दूर होतात आणि जीवनात सुख व समाधान लाभते. या ग्रंथात त्रेतायुगातील श्रीपाद श्री वल्लभ आणि द्वापार युगातील श्री नृसिंह सरस्वती यांचे जीवनचरित्र आहे. नामधारकाला अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाटली आणि त्याने विचारले, गुरु कोण असतो? त्याचे स्वरूप कसे असते? सिद्धयोगी म्हणाले, गुरु हा साक्षात परमेश्वराचा अवतार असतो. तो आपल्या शिष्यांवर कृपा करून त्यांना जीवनाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेतो. गुरूंच्या कृपेने शिष्यांचे भवबंधन सुटते. यावर नामधारकाने श्रद्धेने विचारले, गुरुभक्ती केल्याने काय फळ मिळते? सिद्धयोगींनी सांगितले, गुरुभक्ती केल्याने आध्यात्मिक उन्नती होते. जो कोणी गुरूंच्या चरणी पूर्ण श्रद्धेने समर्पित होतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. नामधारकाने याचे महत्त्व जाणून घेतले आणि गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा प्रकट केली. सिद्धयोगींनी सांगितले की जो हा ग्रंथ श्रद्धेने वाचतो, ऐकतो आणि पाळतो त्याला निश्चितच गुरूंची कृपा प्राप्त होते. याप्रमाणे पहिल्या अध्यायात गुरुचरित्राची महती, गुरूंचे स्वरूप आणि त्यांचे कृपा कटाक्ष यांचा उल्लेख आहे. गुरुचरित्राचे फायदे. गुरुचरित्र पठनाने जीवनातील संकटे दूर होतात. गुरूंच्या कृपेने सर्व पाप नष्ट होतात. भक्ताला मोक्षप्राप्तीचा मार्ग सापडतो. धन्यवाद.